जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिशन टीईटी सरावासाठी टेस्ट सिरीजमधला पेपर पहिला जो की प्राथमिक स्तरावरचा आहे त्याच्या विषय सामाजिक शास्त्र या विषयाचं पेपर क्रमांक 1 चे व्हिडिओ स्पष्टीकरण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर का चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपण जर का टीईटीची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सरावासाठी टेस्ट सिरीज। याच्यामध्ये तुमच्यासाठी उपयुक्त संभाव्य प्रश्नपत्रिकांची सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। त्याच्यामध्ये सरावासाठी पेपर 1 च्या 5 आणि पेपर 2 च्या 5 पीडीएफ प्रश्नपत्रिका आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विश्लेषण आम्ही देणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 साठी 99 रुपये, पेपर 2 साठी 99 रुपये आणि जर का दोन्ही पेपर तुम्हाला परचेस करायचे असेल तर 150 रुपयांमध्ये आम्ही तुमच्यासाठी 10 प्रश्नपत्रिका अरेंज केलेल्या आहे। तुम्हाला जर का प्रश्नपत्रिका हव्या असतील तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर गुगल पे किंवा फोन पे करून त्याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट, नाव आणि जिल्हा पाठवून देता येईल आणि तुम्हाला या सिरीजमध्ये जॉईन होता येईल। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे आहे सामाजिक शास्त्राचे 29 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। त्याच्यापैकी पहिला जो प्रश्न आहे, वजन ही कोणत्या प्रकारची राशी आहे? 4 आपल्याला ऑप्शन आहेत, अदिश राशी, सदिश राशी, दोन्ही किंवा यापैकी नाहीये। मित्रांनो, या प्रश्नामध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात, परंतु या ठिकाणी जर का आपण व्यवस्थितपणाने ॲनालिसिस केलं, अदिश म्हणजे काय की जी राशी व्यक्त करण्यासाठी जी आहे दिशेची आवश्यकता नाहीये, आणि सदिश राशी म्हणजे ती की ज्या राशीला व्यक्त करण्याकरिता दिशेची आवश्यकता आहे। मग आता वजन ही कोणती राशी आहे? तर याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येणार आहे, सदिश राशी आहे। आता याचं एक्सप्लेनेशन कसं करायचं आहे तर मी तुम्हाला जे आहे स्क्रीनवर दाखवत असल्याप्रमाणे ही इयत्ता 7वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामधलं पेज आहे। त्यावरती काय लिहिलेलं आहे की ज्या वस्तू आपण ग्रॅम किलोग्राममध्ये मोजतो ते त्यांचे वजन नसून वस्तुमान आहे। त्या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात, आणि एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात। म्हणून वजन ही सदिश राशी आहे, ती पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते। तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलेलं आहे की वजन ही जी आहे सदिश प्रकारची राशी आहे। नेक्स्ट टाइम आपण ही चूक करायची नाहीये। 122 नंबरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे। 122 नंबरच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की अन्न अति शिजवणे हे अन्न नासाडीचे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? एक तर संख्यात्मक आहे, भावात्मक आहे, गुणात्मक आहे का तिन्ही प्रकारचे आहे? तर बघा, अन्न अति प्रमाणात जर का शिजवले तर त्याचं जे आहे गुण कमी होतं, म्हणजे हे गुणात्मक प्रकारची अन्न नासाडी आहे। ऑप्शन नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 123 नंबरचा प्रश्न, वनस्पतीमध्ये कोठे अन्न तयार करतात किंवा वनस्पती कोठे अन्न तयार करते? फुलामध्ये, खोडेमध्ये, मूळमध्ये की पानांमध्ये? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे वनस्पती जी आहे स्वतःच्या पानांच्या सहाय्याने जे आहे फोटोसिंथेसिस करते, प्रकाश संश्लेषण क्रिया करते, आणि ती संपूर्ण जी क्रिया आहे ती पानांमध्ये चालते। म्हणून ऑप्शन नंबर 4 पान हे याचं उत्तर असायला पाहिजे। त्याच्यानंतर 124 नंबरचा प्रश्न आहे बघा, वातावरणाचा दाब सर्व दिशांनी कसा राहतो? बघा, भिन्न राहतो, समान राहतो, वेगवेगळ्या पद्धतीने राहतो की यापैकी नाही आहे? तर मित्रांनो, वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी जो आहे समान असतो, कारण एका वातावरणामध्ये जे आहे जो दाब असतो तो एक समानच आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यानंतर 125 नंबरचा प्रश्न जर आपण पाहिला तर द्विदल वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकारचे मूळ असतात? आता ते सोटमूळ असतं, ते मूळ टोपी राहते, तंतुमय राहतो की तिन्ही प्रकारचे राहतात? आता तिन्ही प्रकारचे राहणे तर शक्य नाही आहे, मग काय असणार आहे तर द्विदल जे धान्य असतं किंवा द्विदल वनस्पती ज्या राहतात त्याच्यामध्ये सोटमूळ प्रकारचे मूळ असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर गायीचे वैज्ञानिक काय नाव आहे? म्हणजे गोमाता। आता त्याला काऊ म्हणायचं, गाय म्हणायचं, बोस टॉयरस म्हणायचं की प्राणी म्हणायचं? आता गायीचे जे आहे सायंटिफिक नाव विचारलेलं आहे। तर मित्रांनो, आपण जरी त्याला गोमाता म्हणत असू तरी देखील जे सायंटिफिक नाव आहे त्याचं ते आहे बोस टॉरस। ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण त्याला लक्षात ठेवणार। इंग्लिशमध्ये त्याला काऊ म्हणतो, मराठीमध्ये त्याला गाय देखील म्हणतो, आणि गाय ही प्राणी देखील आहे। त्याच्यानंतर 127 नंबरचा प्रश्न बघा, आकाशातून पडणारी उल्का कोणत्या गतीचा प्रकार आहे? नियतकालिक गती, रेषीय असमान गती, रेषीय समान गती किंवा यापैकी नाही? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्यायची आहे, आकाशामधून जेव्हा उल्का जमिनीवरती पडत असते तेव्हा जशी जशी ती आकाशातून जमिनीच्या दिशेने येते त्यावेळेस त्याची जी गती आहे ती वाढत जाते। याचा अर्थ काय आहे, ती रेषीयमध्ये तर राहते परंतु तिची जी गती आहे ती असमान असते। म्हणून ऑप्शन नंबर जे 2 आहे तो त्याचं उत्तर योग्य असणार आहे, कारण जमिनीकडे येताना तिचा जो वेग आहे तो वाढतो। आता एक महत्त्वाचा प्रश्न, या ठिकाणी चेहऱ्यामध्ये किती हाडे असतात? चेहऱ्यांमध्ये हाडांची संख्या 22 असते, 23 असते, 15 असते की 14 असते?
मित्रांनो, हा प्रश्न सोपा आहे, सायन्सचा प्रश्न आहे आणि आपल्याला याचं उत्तर लक्षात घ्यायचं आहे की आपल्या चेहऱ्यापट्टीमध्ये जे आहे एकूण 14 हाडे असतात वेगवेगळ्या प्रकारची. त्याच्यानंतरचा प्रश्न 129 नंबरचा आहे. बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो, म्हणजे त्याचे पुन्हा द्रवामध्ये रूपांतरण होते. आता ही जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणायचं? विलयन म्हणायचं, संघनन म्हणायचं, प्रवाहित किंवा संप्लवन. तर मित्रांनो लक्षात घ्या, बर्फाला उष्णता मिळाली आणि त्याचं पुन्हा द्रवात रूपांतरण झालं त्याला म्हणायचं असतं विलयन. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे, विलयन. 130 नंबरचा प्रश्न बघा, जगातील सर्वात लहान फूल कोणते? सर्वात छोटं रॅफ्लेशिया, गुलाब, उल्फिया की चमेली? बघा, आकाराचा इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे, आकाराने सर्वात लहान. मित्रांनो, जर का याच्या उलट जर का राहिला असतं, रॅफ्लेशिया हा जो अशा प्रकारचा फूल आहे जो जगातील सर्वात मोठा फूल आहे आणि याच्या पूर्वीच्या TETच्या परीक्षेमध्ये याच्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता. गुलाब तर असू शकत नाही, चमेली देखील नाही आहे. मग जे जगातील सर्वात लहान जे फूल आहे ते आहे उल्फिया. उल्फिया हे सर्वात लहान आणि रॅफ्लेशिया हे जगातील सर्वात मोठे फूल आहे. ही दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. TETमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 131 नंबरचा प्रश्न आहे, वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करते, त्या कोणत्या प्रकारच्या वनस्पती राहतात? परपोषी, स्वयंपोषी, अपुष्प किंवा आकर्षक? तर मित्रांनो, याचं उत्तर तर फार सोपं आहे, कारण तिसरीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये याचं उत्तर आहे की ज्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी असं म्हणतात, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः खातात. चेतन क्षमता हे सजीवांचे कोणत्या प्रकारचे जे आहे लक्षण आहे, सवय आहे, वृत्ती आहे किंवा यापैकी नाही आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, 132 नंबरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे की चेतन क्षमता हे सजीवांचे एक प्रकारचे लक्षण आहे, ते त्यांची सवय नाही आहे. 133 नंबरचा प्रश्न बघा, इतिहासावर आधारित आहे की भगवान गौतम बुद्धांनी कोठे प्रथम पहिले प्रवचन दिले? आता बोधगया असेल, सारनाथ, लुंबिनी किंवा मथुरा? तर या ठिकाणी 133 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे की भगवान गौतम बुद्धांनी जे आहे सारनाथ या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा प्रवचन दिले होते. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे लुंबिनी या ठिकाणी जे आहे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. तो पॉईंट कधीतरी विचारलाच जाणार आहे TETला, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 134 नंबरला बघा, यज्ञामध्ये म्हटले जाणारे मंत्राचे पाठन करणे कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या वेदामध्ये आहे? आता अथर्ववेद आहे, सामवेद आहे, ऋग्वेद आहे का यजुर्वेद आहे? 4 महत्त्वाचे वेद आहे, परंतु प्रत्येक वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगण्यात आलेली आहे. आता यज्ञामध्ये जे मंत्र म्हणायचे असतात त्याचे मार्गदर्शन कोणत्यामध्ये आहे? बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचं उत्तर जे आहे यजुर्वेद असायला पाहिजे. यजुर्वेदामध्ये जे आहे यज्ञामध्ये म्हटले जाणारे मंत्राचे पठण कसं करायचं आहे त्याच्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, हडप्पाकालीन मुद्रांचा वापर कशासाठी करत होते? मुद्रांचा वापर कशासाठी करायचे? आता वस्तू विनिमय करण्यासाठी, खरेदी विक्रीसाठी, ठसा उमटवण्यासाठी किंवा यापैकी नाही आहे? तर जे मुद्रांचा वापर आहे तो ठसा उमटवण्यासाठी केला जायचा. केव्हाची गोष्ट आहे? हडप्पाकालीन संस्कृतीमधली ही घटना आहे किंवा ही जी गोष्ट आहे ती विचारण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा 136 नंबरचा प्रश्न देण्यात आलेला आहे, आफ्रिका खंडामधील कोणते वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे? आता थरांचे वाळवंट, लोथल, सहारा किंवा हांबू? तर मित्रांनो याचं उत्तर इझी आहे. ठीक आहे, याचं उत्तर जे आहे जगामधलं सर्वात मोठं जे वाळवंट आहे ते सहारा वाळवंट आहे आणि आपल्याला माहिती आहे सहारा वाळवंट हे आफ्रिका खंडामध्ये येतो. आपण पॉईंट आपल्याला हा जो प्रश्न आहे तो एक वेळेस याच्यापूर्वी देखील विचारण्यात आलेला आहे. आता बघा, इजिप्तमध्ये कागद कोणत्या वनस्पतीपासून बनविले जाते? पपायरस, भुंज, बांबू किंवा नारळ? कागदाचा जो कागद निर्मिती आहे तो इजिप्तमधली गोष्ट विचारण्यात आलेली आहे. कशापासून केली जाते? तर मित्रांनो लक्षात घ्या, पपायरसपासून जे आहे कागदाची निर्मिती केली जाते. कधीही लक्षात घ्यायचं, पपायरसपासून कागद निर्माण केला जातो. आता 138 नंबरचा प्रश्न, डॅशमध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. नद्यांच्या खोऱ्यामध्ये, पर्वतीय जमिनीत, सपाट पृष्ठभागावर किंवा यापैकी नाही? तर मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा अश्मयुग होतं किंवा नवाश्मयुग होतं त्या काळामध्ये जे आहे जमीन जरी भरपूर प्रमाणावर उपलब्ध असेल तरी देखील जो संस्कृतीचा उगम आहे तो नद्यांच्या खोऱ्यामध्ये झालेला आहे. म्हणून असा प्रश्न जेव्हा केव्हा विचारला जाईल तेव्हा डोळे झाकून आपल्याला हेच उत्तर लिहायचं की नद्यांच्या खोऱ्यामध्ये जे आहे त्या संस्कृतीचा जन्म झाला. सिंधू संस्कृती असेल किंवा इतर संस्कृती असतील. 139 नंबरचा प्रश्न बघा, दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले किती सदस्य निवृत्त होतात? 2/3, 1/3, 1/3/2 किंवा 2/4? तर मित्रांनो बघा, राज्यसभा ही परमनंट प्रकारचं एक सभागृह आहे.
त्याच्यामधले ॲट अ टाईम सगळेचे सगळे जे सदस्य आहेत ते निवृत्त होत नाही. जसं लोकसभेचा कार्यकाळ आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 5 वर्षाचा असतो. 5 वर्षाच्या नंतर सर्वच्या सर्व जे आहे सदस्य बदलून येतात. पण राज्यसभेमध्ये तसं नाही आहे. मग किती सदस्य जे आहे दर 2 वर्षांनी रिटायर होतात, तर त्यांची संख्या आहे 1/3. 1/3 सदस्य हे दर 2 वर्षांनी जे आहे रिटायर होतात किंवा निवृत्त होतात. आता संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? इंग्लंड, भारत, अमेरिका की फ्रान्समध्ये? तर संसदीय शासन पद्धती जी आहे ती इंग्लंडची देणगी आहे. इंग्लंडमध्ये ती जी आहे विकसित झालेली आहे. आता जिल्हा स्तरावरती संचारबंदी कोण करू शकतो? आपल्याला माहिती आहे आता जेव्हा कोरोनाचा काळ आहे तर त्यावेळेस आपल्या सर्वांना लॉकडाऊन काय असतं याची माहिती मिळालेली आहे. लॉकडाऊन लावण्याचा अधिकार कुणाला आहे? कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा यापैकी नाही? तर साहजिक आहे जिल्ह्याचा कारभार हा जिल्हाधिकारी पाहतो म्हणून त्यालाच अधिकार या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर 142 नंबर, सुरक्षित वाटणे ही आपली कोणत्या प्रकारची गरज आहे? भावनिक आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे किंवा यापैकी नाही? तर सुरक्षितता ही एक प्रकारची आपली जी आहे भावनिक गरज आहे. ठीक आहे, भावनिक आपल्यासाठी ही गरज आहे म्हणून त्याचं उत्तर भावनिक असायला पाहिजे. 43 नंबरला बघा, डॅश डॅश तत्वामुळे भारतीय समाजामध्ये धार्मिक सामंजस्य टिकून राहिलेले आहे. जातीव्यवस्थेमुळे, धर्मनिरपेक्षतेमुळे, विविधतेमुळे किंवा राजेशाहीमुळे? बघा भारताचं जे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे ते आहे धर्मनिरपेक्षता. ठीक आहे, याच्यामध्ये कोणत्याही एका धर्माला विशेष स्थान नाही आहे. सर्व धर्म समभाव मानणारा हा आपला देश आहे आणि त्यातमध्येच जे आहे आपल्या यशाचं रहस्य आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे बी नंबरचं, धर्मनिरपेक्षतेमुळे. 144 मध्ये प्रश्न विचारला आहे, भारताने प्रथम अंतरिक्ष प्रक्षेपण कधी सोडले होते? 1951, 1984, 1969, 1991. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. 1969 साली जे आहे भारताने पहिले अंतरिक्ष प्रक्षेपण सोडले होते. आपल्याला माहिती आहे की आर्यभट्ट नावाचा जे उपग्रह आहे ते आपण अंतराळामध्ये सोडला होता 1969ला, ज्याच्यामध्ये जे आहे आपलं जे पहिले अंतराळवीर आहे राकेश शर्मा, त्यांची आठवण आपल्याला त्याच्यामुळे कायमस्वरूपी राहणार आहे. 145 नंबरचा प्रश्न बघा, प्रावरणाच्या खालील व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग म्हणजे काय? गाभा, भूकवच, प्रावरण किंवा कवच? तर लक्षात घ्या, जे प्रावरण आहे, प्रावरणाचा खालचा भाग आणि पृथ्वीचा केंद्राचा भाग या दोघांच्या मधला जो भाग आहे त्याला म्हणायचं असतं गाभा. हां, त्याच्यानंतर भूगोलाचा प्रश्न होता तो. त्याच्यानंतर 146 नंबरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मानक वेळ कोणत्या शहरावरून निश्चित करण्यात आलेली आहे? मिर्झापूर, दुबई, ग्रीनविच की सिडनी? तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे. बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानक वेळ ती जी आहे या ठिकाणी डोळे झाकून आपल्याला ग्रीनविच या शहरापासून गेलेली आहे हे उत्तर लिहायचं आहे. परंतु जर का प्रश्न थोडासा बदलून असेल की भारताची मानक वेळ कोणत्या शहरावरून निश्चित करण्यात आली तर उत्तर बदलेल. उत्तर असणार आहे या ठिकाणी मिर्झापूर. ठीक आहे, मिर्झापूर आपण जे आहे वेब सिरीज देखील पाहिलेली आहे, आपल्याला माहिती आहे. मिर्झापूर हे भारताची मानक वेळ दर्शवणारं शहर आहे आणि ग्रीनविच हे जगातली आंतरराष्ट्रीय मानक वेळ दर्शवणारं शहर आहे. त्याच्यानंतर 147 नंबरला, नकाशा संग्रह, भिंतीवरील नकाशा यामध्ये कोणते प्रमाण काढले जाते? अंकप्रमाण, शब्दप्रमाण, रेषाप्रमाण किंवा यापैकी नाही? तर मित्रांनो जे भिंतीवरचा नकाशा राहतो त्याच्यामध्ये असतो रेषाप्रमाण. ठीक आहे, भिंतीवरचा जो नकाशा आहे रेषाप्रमाण हे त्याचं मूळ लक्षात ठेवायचं आपल्याला. 148 नंबरचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या डॅश डॅशमुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले. आता दिवस कशामुळे आपण मोजतो किंवा दिवस मोजणं कशामुळे शक्य आहे? परिभ्रमण, परिवलन, कल की वार्षिक गती? बघा दिवस मोजण्याकरिता आपल्याला कशाचा वापर करावा लागणार आहे? बरोबर आहे, परिवलन. ठीक आहे, जी स्वतःभोवती फिरते म्हणजे 24 तास होते आणि 24 तास म्हणजे आपला काय होतो? एक दिवस होतो. म्हणून या ठिकाणी परिवलन आणि परिभ्रमण याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज करायचं नाही आहे. स्वतःभोवती फिरते पृथ्वी त्याला परिवलन म्हणायचं आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती देखील फिरते त्याला आपण परिभ्रमण असे म्हणतो. 149, लू या प्रकारचे वारे कोणत्या प्रदेशातून वाहतात? आता थरच्या वाळवंटी प्रदेशातून, हिमालयातून, समुद्री किनारपट्टीवर की मैदानी प्रदेशामध्ये? लू आपल्याला माहिती आहे, लू हां हे भूगोलामध्ये फार प्रसिद्ध शब्द आहे. लू हे प्रकारचे जे वारे आहे ते थरचे जे वाळवंट असतात ते अतिशय गरम प्रकारचे वारे असतात. ठीक आहे, म्हणून थरच्या वाळवंटामध्ये जे आहे लू हे जे वारे आहे ते वाहतात. मित्रांनो शेवटचा एक प्रश्न की टुंड्रा प्रदेशामध्ये उन्हाळ्यामध्ये सरासरी तापमान किती राहते? 10 डिग्री सेंटीग्रेड, 25 डिग्री सेंटीग्रेड, -10 डिग्री सेंटीग्रेड किंवा 50 डिग्री सेंटीग्रेड? मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, टुंड्रा प्रदेश हे अतिशय थंड प्रदेश आहे. त्या ठिकाणी जे आहे या ठिकाणी 10 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान जे आहे ॲव्हरेज त्या ठिकाणी राहतं. तर मित्रांनो हे आपण पाहिलेले आहे पूर्ण सोशल स्टडीचे 30 मार्कांचं स्पष्टीकरण. मला अपेक्षा आहे तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्हाला जर काही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि आजच जे आहे आपले TET पास करण्याचा मार्ग निवडू शकता.